मागचा ब्लॉग आपण इथे कंटिन्यू करूया. तर मी आले माहेरी अधिक मासासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता जेवणाच्या ताटाभोवती खूप छान डेकोरेशन केलं होतं माझ्या बहिणीनी. आणि अधिक मासाचं जेवण हे गोडाचं असतं, त्याच्यामुळे जेवणामध्ये खूप सारे मेनू होते. जसं की पनीरची भाजी, वरण-भात, पापड, पुरणपोळी, दूध, पुरी, आमरस आणि मेदूवडे. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मम्मीनी घरी केल्या होत्या, कारण माझी मम्मी जेवणामध्ये सुगरण आहे. आणि त्यानंतर अधिक मासाचं वाण देण्यासाठी मम्मी-पप्पांनी खूप सारं खाऊ, कपडे, गिफ्ट्स आमच्यासाठी आणले होते. माझे मम्मी-पप्पा लेकीनला जेवढा जीव लावतात ना, तेवढाच जावयांना सुद्धा लावतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा कपडे, खाऊ, गिफ्ट्स आणले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मम्मीला एकदम बरोबर माहिती आहे, की माझ्या लेकीनला कोणत्या कलरचे कपडे आवडतात. त्याच्यामुळे तिने आम्हाला न विचारता बरोबर कलरचे कपडे आमच्यासाठी आणले होते, गिफ्ट्स आणले होते. असं छान सेलिब्रेशन केलं आणि जावयांना पण छान गिफ्ट दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बहिणीचं पहिलंच हे अधिक मास होतं, त्याच्यामुळे तिचं पण अधिक मासाचं सेलिब्रेशन छान केलं आम्ही. आणि जेवढं जमलं तेवढं मम्मी पप्पांनी आमच्या केलंय आणि खरंच खूप छान हा कार्यक्रम झाला. आम्ही सुद्धा मम्मीची ओटी भरली, तिच्यासाठी छान साडी आणली होती. मला माहिती नाहीये की ही प्रथा आहे की परंपरा आहे आईची ओटी भरणं, पण आईची ओटी भरण्याचं पुण्य प्रत्येक मुलीला मिळावं असं मला वाटतं, कारण आपण आईसाठी असं स्पेशली कधीच काही करत नाही. सो असं छान अधिक मासाचं सेलिब्रेशन झालं. उद्या पुन्हा भेटूया. बाय.